हाय हॅलो नमस्कार सखी. टीनेजर्स मुलांना अभ्यासासाठी कसं मोटिवेट करावं हा पालकांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो. मुलांना अभ्यासाला बस म्हटलं की मुलं रुसतात, रागवतात, उलट उत्तरं देतात किंवा चिडचिड चालू करतात. लहान मुलं अभ्यासासाठी शक्यतो टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा हे टाळण्यासाठी मुलं खोटं बोलणंही चालू करतात. तर मग या सगळ्या प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन करता येईल, लहान मुलं असं वागण्याचं काय कारण आहे, या सगळ्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. टीनेजर्सना अभ्यासासाठी मोटिवेट कसं करायचं जेणेकरून बॅकफायर होणार नाही, हा मोठा प्रश्न आपल्यासमोर असतोच. पूर्वीपासून एक सोपी पद्धत वापरली जाते, ती म्हणजे मुलांना शिक्षा करणं. शिक्षा केल्यानं तुमचा तात्पुरता हेतू तर सफल करतं, पण मारल्याने मुलं कोडगी होतात. शिक्षा केल्याने मेंदूतील डोपामाइन, जे की कोणतंही काम करण्यासाठी प्रेरणा देतं, त्यावरती वाईट परिणाम होतं. खरं म्हणजे नवं काही शिकण्याची प्रेरणाच संपून जाते आणि आपला जीव कसा वाचवता येईल याकडे मेंदूतील रक्तप्रवाह काम करू लागतो. मुलांना अभ्यासासाठी प्रेरणा कशी देता येईल हे समजून घेण्यासाठी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. त्याबद्दल आता आपण थोडंसं सविस्तर बोलूया. प्रेरणा ही न्यूरोट्रान्समीटर डोपामाइनशी निगडीत असते. तुम्ही मुलांना रिवॉर्ड्स दिलीत तर त्या अनुभवाने डोपामाइनची लेवल वाढते. जर ह्याच लेवल कमी झाल्या की मुलांना कंटाळा येतो, प्रेरणा कमी होते. ऑप्टिमल डोपामाइन लेवल मुलांना प्रेरणेच्या उच्चतम लेवलला घेऊन जाऊ शकते. तुम्हाला मुलांची डोपामाइन लेवल खाली येऊ नये असं वाटत असेल तर मुलांच्या मनावरचा ताण कमीत कमी व्हायला हवा, कारण हा ताण डोपामाइनचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अगदी साधा ताण आला तरी मुलांना काही करावंसं वाटत नाही आणि मुलं त्या गोष्टीसाठी टाळाटाळ करू लागतात. कुमारावस्थेत मुलांच्या मेंदूची वाढ झपाट्याने होते. ताणाच्या दृष्टीने त्यांचा मेंदू सेन्सिटिव्ह होतो. क्रॉनिक टॉक्झिक स्ट्रेस मुलांना खूप धोकादायक असतो. यातूनच मेंदूच्या कायमस्वरूपी बदल होऊ शकतात. एक्स्ट्रीम केसमध्ये लर्निंग मेमरी, फोकस सेंटर याचंही नुकसान होऊ शकतं. त्यातून मेंटल हेल्थ इश्यू निर्माण होतात. चिंता, निराशा, मनोविकार, ड्रग ॲब्यूज यातूनच या गोष्टी तयार होणं चालू होतं. मुलांना या काळात रिॲक्टिव्ह आणि इमोशनल असतात, त्यामुळे त्यांची अभ्यासाची प्रेरणा अगदी सहज कमी होऊ शकते. भावनांचं रेग्युलेशन खूप नाजूक असतं, त्यांच्या भावना सांभाळता येत नाहीत. मग आता प्रश्न आहे की मुलांना अभ्यासासाठी कन्व्हिन्स कसं करायचं. मुलांवरील ताण जितका कमी करता येईल, त्यांना तुम्ही जितकं कमी टेन्शन द्याल तितकी डोपामाइन लेवल उंचावेल, प्रेरणा राहील. मुलांना सारखं सारखं मागे लागून फक्त ताण वाढेल, त्यामुळे स्टॉप नॅगिंग. बहुतेक मुलांची ही तक्रार असते की पालक सतत शाळेच्या, कॉलेजच्या अभ्यासाविषयी आठवण करून देतात. त्यांच्या बोलण्यात फक्त हाच एक विषय असतो. सारखं निगेटिव्ह बोलतात, विश्वास अजिबात ठेवत नाहीत माझ्यावर. एकदा चुका सांगितल्यावर पुन्हा पुन्हा तेच का उघडत राहतात. शिक्षा करतात, मग स्ट्रेस लेवल वाढत जाते. यासाठी पालक आणि मुलांमधील रिलेशनशिप रिबिल्ड करायला हवं. एकमेकांशी जोडलं जाणं, रिलेट होणं, यातून आपण कुणाला तरी हवं आहोत, आपली काळजी आहे, ही भावना मुलांमध्ये निर्माण होते. ज्या मुलांमध्ये आपल्या पालकांशी असणारे संबंध तणावयुक्त असतात, त्या मुलांमध्ये अभ्यासाची प्रेरणाही नसते. जर तुम्ही सारखे आज्ञा देत असाल, सारख्या चुका दाखवत असाल, चुकीचीच बाजू पाहत असाल, तर एकाची बाजू चुकीची आणि एकाची बाजू कायम बरोबर असं नातं तयार होत राहतं, तेही कायमसाठी. ह्या वयातल्या मुलांना आपण ॲडल्ट समजतो ना, मग मोठ्या माणसासारखी चर्चा करा, बोला, त्यांचीही मतं ऐकून घ्या. समजा तुम्ही त्यांच्या मताशी सहमत नसाल तर त्यांच्या वयाचं होऊन वाद न घालत बसता मॅच्युअरली शांतपणे बोला, कारण तुमचं वॉर्म वागणं मुलांना ॲक्सेप्ट करणं, नातं हे भविष्यातील यशाकडे प्रेडिक्टर बनतं. मुलांना त्यांच्या भविष्यातील काही प्राप्त करण्याची खूण देतं.
सेल्फ डिटर्मिनेशनच्या थेअरीनुसार मानसशास्त्र आणि मोटिवेशन एक्सपर्टनुसार ज्या टीनेजर्सला असं वाटतं की स्वतः आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकतात, पालकांनी त्यांचं आयुष्य कंट्रोल करू नये. जेव्हा आपण मुलांना स्वतःबद्दल ठरवण्याचं स्वातंत्र्य देतो, तेव्हा मुलं सेल्फ ड्रिव्हन होऊन अधिक जबाबदारीने वागू लागतात. आता आणखीन एक महत्त्वपूर्ण मुद्दा, मुलांचे अभ्यास करण्यामागची कनेक्शन काय असतात. पहिलं तर, मी अभ्यास नाही केला तर शिक्षा होईल, म्हणजे अभ्यासाचा संबंध शिक्षेशी जोडला गेला. माझ्या आईला अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं, म्हणून मलाही अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं, म्हणून मला अभ्यास करायला हवा. कोणतं कारण मला कंपेल करतं? अभ्यास करायला असा विचार करतात, याचाच अर्थ असा आहे की अभ्यास आणि कंपल्शन यांचा संबंध जोडला जातोय. ही बाब विचार करण्याजोगी आहे, कारण जर जबरदस्तीने अभ्यास केला जात असेल तर त्यात मनापासून लागणारी प्रेरणा मिळणं शक्यच नाही, आणि मग प्रेरणा नसेल तर अभ्यास कसा होईल. तुम्हाला वाटतं मुलांना स्वातंत्र्य दिलं तर काही जण गैरफायदा घेतात आणि काही करणं बंद करून टाकतात. ही अवस्था पालक निर्माण करतात, हे खरं आहे. मुलांना तुम्ही सेल्फ डिटर्मिनेशनच्या थेअरी शिकवू शकता, त्यात मास्टरी मिळवण्यासाठीही मदत करू शकता. मुलांनी स्वतःला ओळखणं, ते कोणती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील याला प्रोत्साहन, प्रेरणा देणं ही सेल्फ डिटर्मिनेशन थेअरी आहे, आणि ती बिल्ड करण्यासाठी पालकांनी मुलांना मदत करणं गरजेचं आहे. याबरोबरच मुलांनी एक्सरसाइज करणं वाढवलं तर ब्रेनमधील रेग्युलर डोपामाइन रिलीज वाढतं, मुलांचा मूडही चांगला होतो, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. विचार व्यक्त करणं, ब्रेनमधील प्लास्टिसिटी ही सुद्धा व्यायामाशी जोडलेली असते. मूड चांगला असला की अभ्यासाशी नातं चांगलं बनतं. सोबत पालकांचं आपल्याबद्दल असणारं प्रेम, तळमळ, आपल्यासाठी त्यांचे चांगले विचार, या गोष्टींचीही जाणीव मुलांना होऊ लागते. त्यामुळे मुलांना सतत ताण द्यायचा की त्यांच्या कलेने, त्यांच्या पद्धतीने त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करायचं, याचा विचार पालकांनी करणं गरजेचं आहे. आशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल. सखी या चॅनलवर आपण हेल्थ टिप्स, किचन टिप्स, ब्युटी टिप्स, रिलेशनशिप टिप्स, आर्ट अँड क्राफ्ट भरपूर उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.